थँक्यू सो मच. समीरचा पण आवाज कॉमेंट बॉक्समधून ऐकला. तर मास्टर झाली आहे सुरुवात. सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 11:30. चार मॅच खराब आहे चेंडू, फक्त दिशा दिली आहे. त्याचा फायदा होत असताना खराब चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हुक करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर आहे. चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठी चाललाय. फिल्डर देखील तेवढ्याच वेगानं तिकडे पोहोचला. फाईन लेग मध्ये चेंडू उचलण्यासाठी पुन्हा एकदा वेळ घेतलाय. त्याचा फायदा घेत असताना तिसरी धावीत मिळेल का? यस, मिळालेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आपल्याला. महेश यांनी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सलामी फलंदाज देवेन मुकादम आणि महेश नाईक असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टनशी आम्ही जेव्हा चर्चा केली सांगितलं की आम्ही सध्या तरी बराबरीवरती आहोत. ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यामधून अर्ध्या मॅच कोणगावनं जिंकलेल्या आहेत, अर्ध्या मॅच जिंकलेल्या आहेत कोपरनं. हा सामना निर्णायक असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे. या मॅचमध्ये सगळ्यांचंच लक्ष असेल. संघाची धावसंख्या 10 वरती. 4 चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकातील कंप्लीट झालेला. रमेश षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. देवेन मुकादम साकिंग एंडला फुल टॉस होता, त्याला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. मग धाव एक सिंगल तरीतनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्ड वरती रन्स एकूण 11 रन्स इन बोर्ड. 11 धावा स्कोर बोर्ड वरती. 40+ आपण सामना एन्जॉय करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील ही अंतिम मॅच आहे. विधानाची दापोडीने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. अमर कासने स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. पिंपलास देखील स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. वडूनगर संघानं चांगली कामगिरी केलेली आहे. ठाकूरपडा टीमला पराभूत करून ते पुढच्या फेरीमध्ये आहेत. सुंदर चेंडू पुन्हा एकदा. इथनं मात्र चेंडूने लगेचच दिशा बदललेली आहे. कधी कधी होत असतं असं. चेंडू असं वाटतं की या फिल्डरच्या हातामध्ये येईल, आता लगेचच तिथं थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणानं चेंडूने वळण घेतला आणि त्याचा फायदा होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या 13. टाइम पहिल्या ओव्हरसाठी बरोबर घेतलेला आहे. आमचे स्कोर आम्हाला सांगतायत वेळ खूप महत्त्वाचा आहे. 11:27 पहिला चेंडू 4 मिनिटांमध्येच पहिले षटक टाकून झालेला आहे श्री वेताल कोपर. म्हणजे वेळेत सध्या तरी खेळ करतोय, हे महत्त्वाचं आहे. रेग्युलरचा सामना पुढचा पाहायला मिळेल. स्वयंभू पायगाव आणि द ग्रेट मराठा जुचंद्रमध्ये
आपल्याला यापुढची लढत पाहायला मिळणार आहे. रेग्युलरचा सामना असणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच आपल्याला संपर्क साधायचा आहे. चला श्री बेताल कोपर, आपण प्लीज जास्त वेळ दौडू नका. थोडं सहकार्य करा. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. अनिल सेकंड ओव्हरमध्ये आलेत बॉलिंग मार्कवरती बॉलिंग करण्यासाठी. महेश आणि देवन सध्या तरी चांगला खेळतोय. महेशच्या पाठमधून 11 धावा 4 बॉलमध्ये, देवननं 2 बॉलमध्ये 2 बनवल्यात. तो आता साकिंग याला खेळण्यासाठी सज्ज आहे. अनिलचा हा षटक दुसरा या इनिंगचा आणि पहिला चेंडू त्याच्यावरती एक सिंगल इथनं मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड 14 वरती. 14 रन्स इन बोर्ड. 14 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. अनिल ओव्हर द विकेट ना फटका हवेत खेळल्यात मिस्तामिंग. फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचले. चांगले फिल्डिंग उचलून फेक करेपर्यंत वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतोय की फलंदाज बाद आहे, मात्र चेक करायचंय. थोडंसं डाऊट आहे त्यांना. बघूया तिसरे पंच आता निर्णय काय देतील. फलंदाज बाद झालेले आहेत. आणि विकेट देखील हवी होती आणि ती विकेट नक्कीच मिळत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सुरेश पाटील आणि शुभम म्हात्रे भूमी डेव्हलपर्सचे नक्कीच ऑनर. यांच्याकडनं खास करून वेताल टीमसाठी बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. आणि आमचे मित्र यशराज पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील आपण करूया वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. वेतालला ऑल द बेस्ट आलेली आहे. मात्र बघूया ऑल इज वेल असेल का मॅचमध्ये. ऑन साईडला फटका टर्न केला डीपमध्ये. फिल्डर वेगाने तिकडे पोहोचलेत. संधी भरपूर वेगानं पोहोचला आणि इथे ओव्हरथ्रो डेरेकिटचा प्रयत्न. ओव्हरथ्रो पुन्हा एकदा दुसऱ्यांदा. आता पळापळी आणि धावा धावी या मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. प्रत्येकी धाव खूप महत्वाची असते, खास करून जेव्हा 40+ क्रिकेट असतं. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. यस अंपायर्स, 1 शॉट. फायदा काही झालेला नाहीये. आमचे स्क्वेअर लेगचे पंच सांगतायत. शकील कुट्टी 2च धावा असतील.
मेहनत नक्कीच केली, तिसरी धाव धावून घेतली. मात्र जेव्हा तुम्ही धावा घेता, धावा नक्कीच धावत असता, तेव्हा तुमची जी बॅट येते नक्कीच ग्राउंडिंग होणं खूप गरजेचं असतं क्रीजमध्ये. त्या गोष्टी अंपायरनं बघितल्या. वन शॉट. संजू मुकादम आला. नवीन बॅटर टर्न केला, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगला फिल्डर आहेत, करा फिल्डिंग झालेली आहे. चेंडू मागे निघून चालला, लॉंग लेगचा फिल्डर तिकडे पोहोचलाय. पुन्हा चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा, पुन्हा वन शॉट. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय सुरू आहे, पट्टी दिसते का नाही, हा आता मात्र मोठा प्रश्नचिन्ह. दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्यांदा चुकी. एकच धाव पुन्हा मिळेल, त्याचा फायदा श्री वेताल कोपरला या मॅचमध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूना बॅटचा संपर्क नाहीये, पूर्णपणे बीट बॅटर. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जागेवरनं क्रीज मधून असा फटका खेळत होते बॅटर. आपण रिप्ला बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली हा फटका कसा खेळत होते बॅटर. डॉट बॉल. संजू वन डाऊनला आल्या बॅटिंग करण्यासाठी. चिरोबा कोन आणि त्यांच्या अगेन्स्ट वेताल कोपरमध्ये ही मॅच. फटका सुंदर आहे, डीप मध्ये फिल्डर आहे तिथे अप्रतिम. हा प्रतिम कॅच, कारभार कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळते. शेखरनं मात्र हा झेल पकडलाय. काय झेल आहे, क्लासिकल. यस दिस आहे. करणं काही सेकंद ते हवेमध्ये होते. काय टायमिंग, त्यांचा टायमिंग खूप चांगला होता. बॅटरचा टायमिंग चांगला नसल्या कारणानं मात्र ही झेल आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी विकेट गमावलेली आहे. दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरी संघाचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 9च्या सरासरीनं 18 धावा, 2 खेळाडू बाद. चिरोबा कोनगाव बॅटिंग करत असताना आजची 30 रात्र आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त ही क्रिकेट टुर्नामेंट. नामदार माननीय श्रीमान कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करीत आहोत. श्रीमान आमचे जितू शेठ गवळी, तसेच स्वयंभू पायगावचे सर्व गणकीचे खेळाडू असतील, 40+ रेग्युलरचे ग्रामस्थ पायगाव, तसेच सुजित पाटील अर्थातच ताता शेठ. 2 ओव्हरसाठी 12 मिनिटं घेतलेली आहेत. 3 मिनिटांमध्ये आपल्याला हा षटक टाकावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्यावी, अन्यथा अंतिम ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये फिल्डिंग करेल. बॉलिंग मागवती बॉलर मनोहर आलेले आहेत. विशाल साकिंगला फुल टॉस आहे, समोर खेळलेत. फिल्डरचा प्रयत्न झालीये, करा फिल्डिंग, त्याचा फायदा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. फिल्डिंग आणि त्याचा फायदा देखील होत असताना कोणगाव संघाला मॅच मध्ये पडल्याच्या नंतर टर्न होत असताना चेंडू भरपूर सुंदर होता. फिरकीची गिरकी, काय टर्न मिळतोय. चांगली बॉलिंग होत असताना लेग ब्रेक होता, हातभर चेंडू वळाला. चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल. पुन्हा लेग ब्रेकचा प्रयत्न, तोच प्रयत्न यशस्वी. बॉलिंग करत असताना आपण असं नक्कीच म्हणू, चांगली बॉलिंग. फिरकीची गिरकी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मागवती मनोहर. संघाचे धावसंख्या बघतो आपण, स्कोर कार्डवरती धावा आहेत 22. यावेळेचा फटका खेळत हवे डीप मध्ये फिल्डर बरोबर. शेखर तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. सेफ हँड. दुसरा झेल शेखरनं पकडला. धक्का लागत असताना चिरोबा कोणगाव संघाला या मॅच मध्ये हा तिसरा.
अभिमान आहे आणि तो असणं देखील गरजेचं आहे. कधीतरी शकील कुट्टी तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन सेटवरती. स्माइल बघा, क्या बात आहे. फटका चांगला आहे. फिल्डर तेवढ्याच वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलेत. फिल्डिंग चांगली. चेंडू एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेक करेपर्यंत एक धावेतनं मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 23 धावा. दोन्ही टीम कॅप्टन प्लीज जरा सहकार्य करा. स्वयंभू पायगावचे कॅप्टन, द ग्रेट मराठा जुचंद्राचे कॅप्टन, आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. पुढच्या मासा टॉस आम्हाला टॉस बॉक्समध्ये क्लिअर करायचा आहे. स्कोर झाला एकूण 23. पुढील चेंडू पुन्हा प्रयत्न. लेग ब्रेकचा सुंदर होता. बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग आला हा देखील चेंडू. डॉट. एकूण षटकं बघतो आपण संपलेले आहेत. यावेळी 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग येत असताना चिरोबा कोणगावची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड रन्स 23, लॉस ऑफ 3. अच्छा, खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी चेअरवरती बसायचे. कोणगावचे खेळाडू 17 मिनिटं खर्चित झालेले आहेत म्हणून एक अतिरिक्त फिल्डर. मग आयोजक सूचना करतील. चला कंटिन्यू करूया आपण. चला हरकत नाहीये. मग आयोजकांच्या नक्की ज्या काही सूचना असतात, असं पर्सनल असं कॉमेंटेटरचं काही नसतं. संदीप सँडी आलेत बॉलिंग मार्कवरती अंतिम ओव्हरमध्ये. साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथनं विकेट मिळेल. टॉप पाहिजे. फलंदाज बाद. धक्का लागत असताना कोणगाव संघ थोडासा बाकफुटला मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटर देखील आपण थोडंसं लवकर येण्याचा प्रयत्न करा. विनोद नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही या टॉस बॉक्समध्ये टॉस क्लिअर करू. नेक्स्ट मॅच रेग्युलरची आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट द ग्रेट मराठा जुचंद्रामध्ये लढत पुढची असणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण येऊन थांबायचं. जास्त स्तन मात्र हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. हा रिप्लाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोर कार्डमध्ये आपल्याला रन एकूण पाहायला मिळतात 24. 24 धावा. फुल टॉस आहे. फाईन खेळलेत मात्र लॉंग लेग मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झालेली आहे. चेंडू एका सेक्शनमध्ये उतरून फेक करेपर्यंत धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एकापेक्षा जास्त धाव देखील नसेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड रन्स आपल्याला एकूण 25 धावा पाहायला मिळतात. डेट ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. महेशला काय मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. मॅक्झिमम 30+. सेप आउट झाले. चेंडू सुंदर आहे. लग ब्रेक, अप ब्रेक असे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतात सँडीकडनं. हा रिप्लाय. काय चेंडू वळण घेतोय. चांगली बॉलिंग. चांगली होती बॉलिंग. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायर सांगत असताना नक्कीच व्हाईट बॉल. खराब बॉलिंग. अतिरिक्त टर्न हा सँडीचा. त्याचा फायदा होत असताना चिरोबा कोणगावला मॅच मध्ये. पुढे चेंडू पुन्हा सेप आउट झाले. चेंडूची लेंथ अप्रतिम होती. बॅकलिपचा चांगला वापर राऊंडरचा. हा फटका. सुंदर फिल्डिंग होती. उतरून फेक करेपर्यंत रनआउटची संधी मात्र
अंपायर सांगतोय की नॉट आउट आहे, मात्र चेक करायचे फायनली. आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत. नॉट आउट, 2 धावा कंप्लीट. यावेळेस हा देखील सुंदर चेंडू, मात्र धाव तर येत मिळेल. प्रत्येकी धाव महत्वाची आहे. सिंगल डबल काउंटर मात्र धावा येत आहेत. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर विरोधी रन्स 29-29. अजूनही चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. निर्णायक एकच चेंडू शिल्लक आहे सँडीचा. फुल टॉस, टर्न केला फटका ऑन साईडला. थोडासा गॅप आहे, त्याचा फायदा नक्कीच. फिनिश चांगला केलेला आहे, फिनिश सुंदर केलेला आहे चिरोबा कोण. चांगली धावसंख्या सेट झाली आहे. एकूण ओव्हर संपल्या 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. रन्स एकूण झालेले आहेत 33 आणि बनवायचे त्या मॅचमध्ये विजयासाठी 34 धावा. आज सामना जिंकण्यासाठी श्री वेताल कोपर या टीमला. आपण जाऊया लागेल टॉस बॉक्स मध्ये, करूया पुढच्या मॅचचा टॉस. चला कॅप्टन या लगेचच. द ग्रेट मराठा जुचंद्र. हिम्मत चौगुळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमच्या वडूनवरचे हिम्मत चौगुळे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल.
केंद्रीय मंत्री अशी मागणी आहे आणि ते झालेलं आहे. टॉस जिंकला आहे पालगावच्या कॅप्टन. थँक्यू सो मच इमोजी सोगळे. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती बसून शोभा वाढवायच्या आमच्या व्यासपीठाची. टॉस जिंकलेला आहे. टायमिंग आपण बघितलं तर मात्र 12 वाजायचा नक्कीच थोडासा वेळ बाकी आहे. काय निर्णय? फिल्डिंग करणार. पहिल्या मॅचमध्ये आय थिंक बॅटिंग केली होती आणि चांगला स्कोर देखील झाला होता. मात्र पहिल्या मॅचमध्ये तुमच्याकडनं बॉलिंग थोडीशी खराब झाली होती. नक्कीच काहीशा चुका. मात्र आता रजनीमध्ये पुन्हा एकदा नक्कीच संधी मिळते खेळण्याची. काय चेंजेस आहेत टीममध्ये की जो संघ होता तोच पुन्हा एकदा घेऊन उतरतायत? अजून टीमची लिस्ट नाही आली माझ्याकडे ऑफिशियल. बघूया आता कोण एखाद दुसरा यात्रेमध्ये गेला असेल तर सांगू नाही शकत. बघू पुढे लिस्ट येईल तेव्हा. नक्कीच जुचंद्र एक चांगला संघ. या सीझनमध्ये तुम्ही नक्कीच तिकडे खेळता भरपूर क्रिकेट टुर्नामेंट. काहीशे सामने झालेले, काही मॅचेस जो एक चांगल्या आठवणीत राहणारा सामना झाला होता. नाही, जुचंद्रवाल्यांबद्दल बोलायचं तर ते क्रिकेटचे जाणकार लोक आहेत आणि स्पेशली क्रिकेटचे दर्दी आहेत. त्याच्यामुळे ते त्यांचे असे कधी आग्रह नसतात. म्हणजे काय बोलतात म्हणजे गाराणी नसतात. जसं त्यांना आपण त्या आपल्या हिशोबाने ते खेळत असतात. आणि त्यांच्या विरुद्ध आमचं 1-2 सामने झाले होते. चांगले सामने झाले होते. चांगली टीम आहे, फायटर टीम आहे. शुभेच्छा तुम्हाला भरपूर विजयासाठी. टॉस मित्र महत्वाचा होता. हो महत्वाचं असं काही नाही, बॅटिंगच पाहिजे होती. का त्याच्या मागचं काय असं कारण की तुम्ही बॅटिंगच करणार होते? बॅटिंग प्रेशर नव्हतं पाहिजे म्हणून बॅटिंगच पाहिजे होती. तुम्हाला देखील शुभेच्छा विजयासाठी. तर स्वयंभू पायगावच्या कॅप्टननं टॉस दीपक मडवणी जिंकलेला आहे आणि त्यांना घेतलेले आहे फिल्डिंग. आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघ बॅटिंग करेल. पुढची मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक जबरदस्त सामना असणार आहे. आपण मिळणार की जाऊया पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. अजय गरत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. ने पहले बैटिंग करते हुए 33 रन बनाए हैं 4 ओवर्स में और 34 रनों का टारगेट सेट किया गया है वेताल कोपर टीम के सामने। वैसे वेताल की जो टीम है कोपर की, इस टीम की तरफ जब हम नज़र डालते हैं तो एक से बढ़कर एक बैटर्स है। खासतौर पर संदीप जो बहुत अच्छे फॉर्म में देखने को मिले हैं इस सीज़न में। तो ये बल्लेबाजी लाइनअप देखने के बाद ये टारगेट तो उतना बड़ा नज़र नहीं आता है, लेकिन देखिए खेल है क्रिकेट का और इस तरह के स्कोर्स भी बचाए जा सकते हैं। पहला ओवर लेकर दिनेश तैयार। अनिल और उमेश की जोड़ी क्रीज पर। अनिल के पास स्ट्राइक। पारी की पहली गेंद बैकफुट पर जाकर खेला है सीधे फील्डर के पास। यहाँ पर जोखिम भरा सिंगल गलत एंड पर मेरे ख्याल से थ्रो किया गया था। बॉलर के पास यदि गेंद को लौटाते कवर पॉइंट के फील्डर तो मौका बन सकता था, लेकिन डायरेक्ट हिट करने की कोशिश थी स्ट्राइकर से इन पर। निशाना चूकता हुआ सिंगल के साथ खाता खुला है बल्लेबाज अनिल का और साथ में टीम श्री वेताल कोपर का। कदमों का इस्तेमाल, बढ़िया गेंद, अपने आप को लगभग यॉर्क कर लिया वहां पर बैट्समैन ने। पहला ओवर पावर प्ले का ओवर है और ये पावर प्ले का ओवर यदि किफायती रहता है तो फिर मैच में रोमांच पैदा हो सकता है। इस बार फुल टॉस बनी थी लेकिन ज्यादा लाभ नहीं उठा पाए। ओहो, बाल बाल बच गए। सिंगल पूरा। रिव्यू की मांग की गई है। बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू लिया है। देखिए यहाँ पर कुछ कैश प्राइजेस आए हैं दशरथ घरत साहब की ओर से, जो कि दीक्षिका कोल्ड ड्रिंक्स के प्रोपराइटर है। मनोहर इनके लिए 500 रुपयों का कैश प्राइज है, जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, 5 रन देकर 1 विकेट। और शेखर घरत जिन्होंने 2 कैच लपके थे, उनके लिए भी 500 रुपयों का इनाम आया है। तो मैच खत्म होने के बाद ये कैश प्राइजेस दिए जाएंगे। देखना है तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। फुल टॉस गेंद थी और बल्लेबाज को लगता है कि वो ये ज़्यादा ऊंची फुल टॉस थी, जिस वजह से उनका मानना ये है कि बीमर है, लेकिन अभी फैसला तो तीसरे अंपायर ही सुनाने वाले हैं। टूर्नामेंट बहुत ही शानदार है और पायगांव के परिसर में ये पहली बार इतना अच्छा आयोजन हमें देखने को मिला है। इतना बेहतरीन टूर्नामेंट, एक इतिहास रचा गया है। जितू सेठ गवली, साथ में सुजित तात्या सेठ पाटिल
और स्वयंभू युवा प्रतिष्ठान की ओर से फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर का निर्णय आता हुआ। थोड़ा सा करेक्शन, जो 2 कैच लपके थे शेखर पाटिल ने लपके थे, ना कि शेखर घरत। उनके लिए 500 रुपयों का कैश प्राइज है। दशरथ घरत इनकी ओर से दीक्षिका कोल्ड ड्रिंक्स के प्रोप्राइटर है और क्रिकेट खेल के अच्छे जानकार भी है। खड़े खड़े लॉफ्ट करने का प्रयास, थोड़ी नीचे रहती हुई गेंद, विकेट कीपिंग बहुत बढ़िया। प्लेयर्स पेविलियन में, बॉम्बे कॉटन प्लेयर्स पेविलियन में जो खिलाड़ी है उनसे रिक्वेस्ट है आपको ऊपर बैठना है कुर्सियों पर। इस बार कट किया है, मोटा सिरा लगा है, गेंद घूमती हुई वाइडिश गली में। फील्डर का अच्छा एफर्ट, आखिरकार गेंद को ज्यादा पीछे जाने नहीं दिया। 1 ही रन मिला है, टाइमिंग नहीं थी स्ट्रोक में। 1 रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, मात्र 3 रन। तो पावर प्ले का जो ओवर है अभी तक काफी अच्छा रहा है दिनेश का। मात्र 1 गेंद इस ओवर में शेष है। टारगेट 34 रनों का। अब बचे हुए 19 गेंदों में 31 रनों की दरकार है मैच को जीतने के लिए श्री वेताल कोपर टीम को। कदमों का इस्तेमाल, लेकिन गेंद की लाइन में नहीं आ पाए। प्लेन मिस, डॉट बॉल, और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ दिनेश का। स्कोर केवल 3 रन बिना किसी नुकसान के। 31 रनों की जरूरत बचे हुए 3 ओवर्स में। 40+ क्रिकेट का एक अलग तरीके का रोमांच रहता है, इनके अलग नियम भी रहते हैं। खास तौर पर जो ओपनिंग पेयर आती है उसमें 45 ईयर्स या फिर उससे ज़्यादा उम्र वाले बल्लेबाज रहते हैं पहले ओवर में। खास तौर पर गेंदबाज भी उसी कैटेगरी का रहता है एज वाइज हम यदि देखें तो। लेकिन फिर जब पहला ओवर खत्म होता है तो फिर दरअसल मैच वहाँ से कई बार शुरू हो जाता है। लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी दिनेश की, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है और एक मौका तो दिया है उन्होंने अपनी टीम को। छोटे टोटल पर अच्छा फाइट बैक किया जा सकता है, ये एक विश्वास जताया है उन्होंने अपने खिलाड़ियों के अंदर। नेवर लेकर कप्तान तैयार होते हुए डेविन, सामने बल्लेबाज है अनिल, घूमते हुए खेलना चाहते थे, मौका बना है यहाँ पर और अब जाना होगा बैट्समैन को डगआउट की दिशा में। बैट्समैन रन आउट। वाला है कुछ दर्शक डगआउट के सामने अंदर बैठे हुए हैं चेयर पर। आपसे रिक्वेस्ट है आपको पीछे जाना है प्लीज। मंच पर कुछ 40+ के खिलाड़ी ये हमारे मेहमान भी है। सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है। समय के मामले में प्लीज सहयोग करें, खिलाड़ियों से रिक्वेस्ट है। 3 पर 1 नए बैट्समैन आए हैं संदीप और इन्हीं का इंतजार रहता है दर्शकों को। बढ़िया गेंद, इस बार स्ट्रोक को चेक करते हुए हल्के हाथों से ढकेला है गेंद को। एक्स्ट्रा कवर रीजन में दूर से फील्डर आए थे लेकिन फंबल कर बैठे। हल्का सा फंबल था, वो पर्याप्त था बल्लेबाजों के लिए 2 रन लेने के लिए। बढ़िया तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में। 2 रनों से खाता खुला है संदीप का इस सीजन में। खासतौर पर वो जो यादगार पारी खेली थी उन्होंने कालवार के मैदान पर लेट काथोड़ जादव ट्रॉफी में, आखिरी ओवर में जब 26 रनों की जरूरत थी, चेस करते हुए कमाल की बैटिंग की थी, मैच जिताया था। आत्मविश्वास इनकी बल्लेबाजी में अक्सर देखने को मिलता है। की प्लेयर है संदीप, लेकिन गेंदबाज देवेन भी काफी शातिर है। इस बार बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए ड्राइव कर दिया है, अक्रॉस द लाइन खेला हुआ स्ट्रोक था दरअसल। बढ़िया फील्डिंग टिप मिड विकेट पर, मात्र 1 रन लेने का मौका। तो यहाँ पर संदीप का जो विकेट है वो इस मैच में बहुत ज़्यादा महत्वपूर्ण रहेगा। जानते हैं
शेरोबाकोन गांव के खिलाड़ी भी, उनके कप्तान भी, कि यदि संदीप को जल्द से जल्द आउट किया जाता है तो फिर मैच उनके मुट्ठी में भी आ सकता है। स्कोर अब 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, सामना करते हुए अनिल। बढ़िया शॉट, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को निकाला है, लेकिन पीछे फील्डर मौजूद है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। स्वर्गीय बंटी शेट खंडागले स्टैंड की दिशा में, मात्र 1 रन लेने का मौका। टाइमिंग अच्छी थी इस दफा, जानबूझकर हवा में खेला था बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। जो खिलाड़ी सर्कल के अंदर है उनको तो बीट किया था, लेकिन बाउंड्री प्राप्त नहीं कर पाए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अब यहां से हम देखें तो 14 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए अभी भी 27 रनों की आवश्यकता। समीकरण थोड़ा सा कठिन होता हुआ श्री वेताल कोपर टीम के लिए, लेकिन संदीप है तो यह मुमकिन है। जबरदस्त प्रहार किया है, 6 रन। हौसा भर दिल काफी जोखिम भरा स्ट्रोक था, लेकिन कमाल की टाइमिंग। स्टंप्स की तरफ आती हुई गेंद थी, थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, शफल किया और बल्ले के बीचों बीच लेकर फेंक दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। संदीप के बल्ले से यह शानदार छक्का। स्कोर उछलता हुआ अब कोपर टीम का 13 रन 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 13 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है। मैच में रोमांच नजर आ रहा है। आज 40 प्लस के वैसे ज़्यादा मुकाबले हमें देखने को मिले हैं। 40 प्लस का शेड्यूल थोड़ा सा बिजी रहा है, लेकिन कुछ रेगुलर क्रिकेट के मैचेस भी हमने देखे। इससे पहले 3 रेगुलर के मैचेस देखे हैं और अब अगला मैच भी रेगुलर ग्रामीण क्रिकेट से हम देखने वाले हैं। 2 बड़े टीमों के बीच की टक्कर, स्वयंभू पाइगांव और द ग्रेट मराठा जुचंद्र के बीच में। 13 गेंदे 21 रन, यह है समीकरण इस मैच में। देवेन का ओवर काफ़ी अच्छा रहा था अभी तक, लेकिन इस बार शॉट बनाया गया था। एक अच्छी गेंद को मैदान के बाहर पहुंचाने में कामयाब हुए संदीप। संदीप पाटिल खेलने के लिए फिर से तैयार। फिर से हवाई फायर किया है, इस बार एलिवेशन नहीं लेकिन गैप ढूंढा है। 4 रन मिलेंगे। बहुत देखिए, पहले ही उन्होंने शायद थोड़ा सोच लिया था कि कहां पर खेलना है। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर फील्डर सर्कल के अंदर थे, लॉन्ग लेग पर बाउंड्री पर फील्डर मौजूद जरूर थे, लेकिन उनको मौका नहीं दिया। टाइमिंग अच्छी थी, प्लेसमेंट उससे भी बढ़िया। और 4 रनों के साथ 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हुआ। स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। अब बचे हुए 2 ओवर्स में 17 रन और चाहिए, यानी कि पहले 2 ओवर्स में जितने बने हैं उतने बचे हुए 2 ओवर्स में बनाने हैं। लेकिन वैसे हम यदि स्कोर देखें और इक्वेशन देखें तो ये मुकाबला 50-50 नजर आता है। लेकिन यदि हम बात करें मोमेंटम की, तो ये मोमेंटम बल्लेबाज के पास है। संदीप क्रीज पर है, तो उसको देखते हुए पलड़ा थोड़ा सा भारी भी कहा जा सकता है इस मुकाबले में श्री वेताल कोपर टीम का। गेंदबाजी में परिवर्तन जो कि होना स्वाभाविक सी बात है। 4-4 ओवर का 40 प्लस का ये मुकाबला है। 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल आपको करना होता है। गणेश के हाथ में गेंद थमा दी गई है, गणेश को कुछ अलग करना होगा यहाँ पर। बढ़िया ड्राइव, सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑफ की दिशा में सिंगल लेते हुए अनिल, और अनिल खुश रहेंगे। अनिल को भी पता है कि संदीप को जितना ज्यादा स्ट्राइक पर लाएंगे उतना ही फायदा होगा उनकी टीम का। स्कोर अब 18 रन 1 विकेट के नुकसान पर। सेंटर ऑफ अट्रैक्शन बने हुए हैं इस समय, आकर्षण का केंद्र संदीप पाटिल। उनको आउट करने का प्रयास गणेश जरूर करेंगे, लेकिन ये बल्लेबाज है कि मानते नहीं है। डाउन द ग्राउंड, शानदार शॉट, 6 रन। लॉन्ग ऑन पर फील्डर नहीं था।
6 रनों से स्कोर बढ़ता हुआ 24 रन। अब केवल 10 रनों की दरकार है। 10 गेंदें भी बची हुई है। संदीप ने इस मुकाबले की तस्वीर ही बदल दी है। वे जब डगआउट में बैठे थे तो थोड़ी चिंताएं थी, क्योंकि पहले ओवर में ज़्यादा रन्स नहीं आए थे, लेकिन जैसे ही संदीप आए हैं मैच बदल गया है। मुकाबला अब झुकता हुआ कोपर टीम के पक्ष में। गणेश एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। इस बार थोड़ा दूर रखा, लेकिन ज़्यादा ही दूर रख बैठे हैं। वाइड का इशारा। सोच बुरी नहीं थी, बैट्समैन से थोड़ा दूर रखना चाहते थे, लेकिन देखिए टप्पा पड़ने के बाद थोड़ी मूवमेंट भी थी, बाहर की तरफ कटी गेंद, लेग कट हुई, जिसके चलते अंपायर ने वाइड घोषित किया है। स्कोर बढ़ता हुआ 25 रन 1 विकेट के नुकसान पर। वैसे क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और इसमें कभी भी कुछ भी हो सकता है। धीमी गति की गेंद, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है, फील्डर नहीं पहुंच पाए। प्रयास बहुत किया गया था कैच लपकने के लिए। शॉर्ट फाइन लेग से खिलाड़ी दौड़े थे, डीप में जाकर कैच लपकना चाहते थे, लेकिन पूरी तरह से पहुंच नहीं पाए। और इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का मौका संदीप के पास। संदीप अब देखते ही देखते बातों ही बातों में 21 पर पहुंच चुके हैं। टीम का स्कोर पहुंच चुका है 27 पर, मात्र 1 विकेट के नुकसान पर। 7 रन चाहिए, 9 गेंदें शेष। चलिए इस बार टाइमिंग बढ़िया है, लेकिन फील्डर मौजूद है। बढ़िया एफर्ट। स्वर्गीय बंटी शेठ खंडागले स्टैंड के बिल्कुल नीचे बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री पर ऑन साइड में गेंद को रोका गया। हालांकि 2 रन फिर भी ले लिए। फिटनेस बहुत ज़बरदस्त है। कुछ देर पहले राहुल ने जिक्र किया था कि संदीप की फिटनेस देखने के बाद लगता नहीं कि वो 40 प्लस के खिलाड़ी है। और एक मजाक की बात भी उन्होंने कही थी कि शायद उनके ऊपर ऑब्जेक्शन भी लिया जा सकता है, लेकिन ये मेहनत है उनकी। अपने आप को जिस तरह से उन्होंने मेंटेन किया हुआ है, जो फिटनेस उन्होंने मेंटेन की है, काबिले तारीफ है। हमने प्रेम को भी देखा आज गंगा माता गुंदवली टीम की ओर से, उनकी भी फिटनेस लाजवाब है। महेश काबूकर को हम देखते हैं, तो कई सारे ऐसे उदाहरण हैं 40 प्लस क्रिकेट में जो फिट भी है, हिट भी है। यहां पर गेंदबाज का पलटवार, लेग बिफोर विकेट, संदीप आउट। बहुत ही बढ़िया गेंद, थोड़ा आगे रखा था, स्टंप्स की तरफ मोड़ना चाहते थे ऑन साइड में, लेकिन गलत लाइन पर खेल बैठे, पूरी तरह से चूक गए और स्टंप्स के सामने पाए गए संदीप। लेकिन आउट होने से पहले उन्होंने अपना काम बखूबी से निभाया है। 23 रनों की पारी खेली, जीतने के लिए केवल 5 रन चाहिए श्री वेताल कोपर टीम को। 7 गेंदों का खेल अभी भी बाकी है। मुकाबला जीतने का अच्छा अवसर अपनी टीम को देकर पवेलियन में लौटे हैं संदीप। घंटों का काम मिनटों में किया उन्होंने। नए बैट्समैन नंबर 4 पर आए हैं प्रभाकर, और प्रभाकर पर बहुत अधिक दबाव तो नहीं होना चाहिए, क्योंकि गेंदें ज़्यादा बची हुई है, रन्स कम बनाने हैं। लेस देन रन बॉल इक्वेशन। 7 गेंदें 5 रन। बढ़िया शॉट, बिल्कुल कारपेट के सहारे ड्राइव किया है। ऑफ साइड में 1 रन मिलेगा यहाँ पर, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। सफलता जरूर मिली गणेश को, लेकिन कुल मिलाकर 13 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में। 3 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में अब 4 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए कोपर टीम को। और जहां तक टाइम का सवाल है, समय जो है 3 ओवर्स के लिए बराबर 15 मिनट का वक्त लिया गया है। ओवर रेट ठीक ठाक, 6 गेंदे 4 रन। वैसे अभी तक जितना भी खेल हमने देखा है इस पूरे टूर्नामेंट में, ऐसा मैच तो देखने को नहीं मिला है कि जहां पर आखिरी ओवर में 4 या 5 रन डिफेंड किए गए हो। लेकिन बहुत से जो टूर्नामेंट्स हम देखते हैं, एक आध मैच ऐसा हो जाता है जहां पर लेस देन रन बॉल आखिरी ओवर में डिफेंड किए जाते हैं। तो क्या ये वो मैच है? क्या इस मैच में आखिरी ओवर में करिश्माई गेंदबाजी देखने को मिलेगी? राजेंद्र आए हैं गेंदबाजी के लिए, अच्छे अंपायर भी है राजेंद्र पाटिल। लेकिन अंपायरिंग करना और मैदान में खेल पेश करना 2 अलग अलग बातें हैं। बॉडी लैंग्वेज तो उनका पॉजिटिव नजर आ रहा है। समय का ख्याल रखें प्लीज।
राजेंद्र पाटिल, शिरोबा कोनगांव टीम प्लीज कोऑपरेट करें। अगले मैच के भी दर्शक प्रतीक्षा कर रहे हैं क्योंकि स्वयंभू पायगांव टीम एक्शन में नजर आएगी। द ग्रेट मराठा जुचंद्र का ग्रेट चैलेंज उनके सामने रहेगा। कॉर्नर ऑफ द क्रीज, गेंद को निकाल दिया है खूबसूरती के साथ, लेट कट का इस्तेमाल, बढ़िया फुटवर्क वहां पर, अच्छा क्रिकेट, शॉट बहुत ही उम्दा था लेकिन फील्डिंग भी लाजवाब। 2 रन मिले यहाँ पर बैट्समैन को, जगह दे बैठे थे उसका पूरा फायदा उठाया है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। अब मात्र 2 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए श्री वेताल कोपर टीम को। 40+ क्रिकेट में हम देखें तो गावदेवी भादवड, साथ में विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर, अष्टविनायक ठाकुरपाड़ा और कोपर टीम, ये जो टीमें हैं बहुत ही खतरनाक टीमें हैं। ओ शॉट मिड विकेट पर सीधे फील्डर के पास गेंद को खेला था, यहाँ पर गलती हुई है। डॉट गेंदों की आवश्यकता, गेंदबाज ने जरूर मौका निर्माण किया था डॉट गेंद का लेकिन खराब फील्डिंग और 1 रन पूरा। स्कोर्स बराबर होते हुए दोनों भी टीमों के हार के कगार पर अब नजर आती हुई इस मुकाबले में शिरोबा कोनगांव टीम। एक तो बल्लेबाजी भी उतनी बढ़िया देखने को नहीं मिली, बहुत बड़ा टोटल नहीं बना पाए बल्लेबाज, और ऊपर से गेंदबाज भी उस तरह की धार अपनी गेंदबाजी में नहीं ला पाए जिसकी जरूरत थी। यहाँ पर अपील, अंपायर ने ठुकरा दिया, निशाना चूकता हुआ सिंगल कंप्लीट, और इसके साथ ही मुकाबला समाप्त होता हुआ मैच को आखिरकार जीत लिया है 8 विकेटों से श्री वेताल कोपर टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम श्री वेताल कोपर एंड हार्ड लक टफ लक शिरोबा कोनगांव। तो यहाँ पर 500 रुपयों का कैश प्राइज संदीप पाटिल के लिए भी आया है, दशरथ घरत इनकी ओर से, दीक्षिका कोल्ड ड्रिंक्स की ओर से। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी भी है इस मैच के संदीप पाटिल, जिन्होंने 8 गेंदों में 23 रन बनाए और गेंदबाजी में भी अच्छा योगदान था, 10 रन देकर 1 विकेट। ऑलराउंड परफॉर्मेंस संदीप पाटिल द्वारा, हमेशा की प्लेयर रहे हैं और आज भी उन्होंने साबित कर दिया कि क्यों वे की प्लेयर है इस टीम के। तर लगेच विनंती असेल संदीप पाटील यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी। तसेच शेखर पाटील आणि मनोहर मडवी यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या, कारण आपल्यासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक आहे दशरथ घरत साहेबांकडून। हँडशेक्स तुम्ही पाहू शकाल। सामना संपल्यानंतर विजयी संघाचं अभिनंदन पराभूत झालेला संघ करत असतो आणि पराभूत झालेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी, पुढील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा विजयी संघ देत असतो। चांगलं गेस्चर आहे, एक चांगलं दृश्य, भव्य दिव्य असं हे व्यासपीठ आहे या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे। अतिशय छान आयोजन आहे। स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जितू शेठ गवळी आणि सुजित तात्याशेठ पाटील हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, पुरस्कर्ते आहेत। त्यांच्याच नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन अगदी दिमाखात आपल्याला आज पायगाव मध्ये पाहायला मिळत आहे। तर सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत। रुपेश मुकादम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत। गिफ्ट हॅम्पर देखील आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडूसाठी। वेल प्लेड संदीप आपण थांबायचं आहे, आपल्यासाठी कॅश प्राइज देखील आहे। मी रुपेशजी मुकादम यांना विनंती करतोय, 3 खेळाडूंसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं। दशरथ घरत यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे। संदीप त्याचप्रमाणे शेखर आणि मनोहर यांच्यासाठी हे पारितोषिक आहे। तर आपण एकाच खेळाडूकडे हे पारितोषिक देत आहोत। खूप खूप अभिनंदन संदीपजी, खूप चांगली बॅटिंग, सातत्याने चांगली बॅटिंग करत आहात। खऱ्या अर्थाने तुमच्या यशाचं गमक आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर काय सांगाल? माझ्या यशाचा गमक असं आहे का मी रेग्युलर प्रॅक्टिस करतो, त्याचंच फळ आहे। क्या बात आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। सुरुवात थोडी खराब झाली होती बॅटिंगमध्ये, पण तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणारच, कारण जास्त मोठं टार्गेट नव्हतं। कॉन्फिडन्सच्याच मुळे मॅच जिंकले जातात आणि तो माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता म्हणून मी मॅच जिंकली। तर पुढील आता वाटचाल कशी असणार आहे टीमची, काय वाटतंय संघामध्ये काय चेंजेस हवेत? पुढली वाटचाल अशी आहे का आमची आता आम्हाला नवघर आहे, तर आम्ही एकजूट होऊन खेळूया आणि नवघरला हरवण्याचा प्रयत्न करू, कारण की लास्ट वडगरला त्यांनी आम्ही फायनलला आम्हाला त्यांनी हरवलंय,
तर बघूया खेळ आहे. येस, चांगली मॅच होईल यात ते मात्र शंका नाहीये. खूप चांगले खेळलात. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू संदीप पाटील, ज्यांनी धमाकेदार बॅटिंग केली. 8 बॉल्समध्ये 23 धावांची तुफानी इनिंग साकारली. आपण लगेच वळूयात पुढील सामन्याच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच अजय गरज सर. रेग्युलर आता फॉर्मॅटमधील आता हा सामना आपण या वेळेला पाहणार आहोत. जो ग्रेट मराठा जुचंद्र आणि त्यांच्या विरोधात स्वयंभू पायगाव. घरच्या मैदानावर स्वयंभू पायगाव संघ पुन्हा एकदा इन ॲक्शन असेल. या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये देखील जुचंद्रच्याच संघाला पराभूत केलं होतं. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला पराभूत केल्यानंतर आता तो ग्रेट मराठा जुचंद्रच्या विरोधात स्वयंभू पायगाव संघ उभा ठाकताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. मिड नाईट मध्यरात्रीमध्ये आता आपण आलो आहोत. तर आपण पाहतोय 12 वाजून गेलेले आहेत आणि कोण कोणाचे 12 वाजवणार या मॅचमध्ये आता पाहायला मिळेल. जरी थोडंसं करेक्शन होतं. आपण पाहतोय पायगाव संघ पायेच्या विरोधात पहिला सामना खेळले होते.